हॅलो नमस्कार मित्रांनो. तर बघा आज आमच्या दीदीची एंगेजमेंट होत आहे आणि खरंच खूप छान प्रकारे सगळी आपली पाहुणे मंडळी जमली होती आणि बघू शकता हे आहेत आमचे नवीन दाजी. बघा दाजीची एंट्री किती हटकी आणि किती स्टाईलमध्ये झाली बघू शकताय. हे जे आपलं बॅकग्राऊंड आहे हे आपल्या शेतामधलं आहे बघा मित्रांनो. तर बघा आता दाजीची एंट्री कशी हटक्या स्टाईलमध्ये झाली. हे आहेत आमचे लाडाचे दाजी. बघा दाजी एवढे बिजी असतात कामामध्ये. आज त्यांची एंगेजमेंट असतानासुद्धा त्यांना भरपूर गावाकडून कॉल येतात. मित्राचे असेल त्यांचा एक छोटासा व्यवसाय आहे दुकान. त्या दुकानावरून हे बघा राहुल दादा त्यांच्या मागं आहे. ही आहे सगळी मंडळी एंगेजमेंटसाठी आलेली बघू शकताय. हा आहे आमचा लहाना भाऊ मिथुन भैया. तो सगळ्या पाहुणे मंडळीला लिमलेट व शरबत देत आहे बघू शकता. ही आहे आपली ताई लाडाची. तर बघा ताई कशी खुश झाली एंगेजमेंट म्हणल्यानंतर. ते बघा देवबाप्पा काहीतरी म्हणतात ताईला. आणि मी आहे साईडला, कल्पना आहे साईडला, राहुल आहे. बघा ह्यो आहे आमच्या छोट्या बंधूचा मुलगा. मला काहीतरी ब्राह्मण मामा काहीतरी म्हणले होते देवबाप्पा, तर मी खूप खुश झालो होतो. त्याच्यामुळे तो हसलो होतो मी. ही बघा कल्पना कशी उभा राहिली. बघा आता आमच्या ताईने दर्शन वगैरे घेतले. सगळी जी मंडळी आली होती कार्यक्रमाला त्यांचे. हे बघा हे आहेत नवरदेवाचे मामा, ते आहेत नवरदेवाचे मामा आणि इकडे आहेत देवबाप्पा. बघा आता सध्या कुंकू वगैरे लावणं चालू आहे आणि कुंकू लावणं झालं आहे. आता सुपारी फोडणं चालू आहे. बघा मामाला कोणतरी काही म्हणल्यामुळं तो खूप हसतो आहे आणि इकडे देवबाप्पा काहीतरी म्हणतात फोटो घेण्यासाठी. म्हणजे फोटो स्टेशन मित्रांनो खरंच खूप भारी होतं. बघा सुपारी फुटली. बघा मित्रांनो एक नाही दोन नाही जवळपास 4 सुपाऱ्या फोडल्यात. खरंच खूप भारी वाटतं आहे. गावाकडं जे नैसर्गिक जे वातावरण आहे खरंच हे फक्त गावाकडंच पाहायला भेटतं आहे. आणि मित्रांनो ही जी परंपरा आहे खूप दिवसापासून चालू आहे. म्हणजे आता बऱ्याचशा जागेवर दिसत नाही, पण आपण जी जुनी परंपरा आहे त्याच रिवाजांच्या यानेच आपण हे सगळं केलं आहे मित्रांनो. बघा नवरीचे मामा आणि नवरदेवाचे मामा कशी गेट घेत आहे. खरंच खूप आनंद होतो आहे. मला तर खूप भारी वाटायला लागलं आहे. बघा सगळा कार्यक्रम आता उरकला आहे आणि थोडासा आता नवरी जी नवरदेवानी जी साडी आणलेली आहे ती घालून येणार आहे. बघा आमची ताई कशी दिसती साडीमध्ये. देवबाप्पा सध्या रांगोळ स्वस्तिक काढत आहे आणि देवबाप्पाला थोडं काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे त्याला हात लावता येत नाही, त्यामुळे मी थोडंसं नारळ वगैरे त्याला मदत करू लागलो. बघा देवबाप्पा कसे सुपाऱ्या आणि हळकुंड एक चांगल्यापैकी मांडतात. खरंच हे बघा हे आहेत आमचे लाडाचे मामा. खरंच खूप यांनीसुद्धा कार्यक्रमाच्या याच्यामध्ये खूप मदत केली. खरंच हे आहेत आमचे छोटे बंधू. मी बघा काहीतरी देवबाप्पा म्हणले म्हणून मुलीला घेऊन या. परत ते म्हणतात की मुलीला आणता वेळेस एक छोटासा देवघरातला तांब्या घेऊन या. तर तांब्या आणायला गेलो मी. बघा देवबाप्पानी परत मोसंबी वगैरे फळं वगैरे आणायला सांगितले. हे फळं सगळे घेऊन आलो आहे. परत मला त्याने ओटीचं सामान वगैरे असतं ते सुद्धा आणायला सांगितलं. मी ओटीचं सामान घेतलं आणि परत एक हळकुंड म्हणून राहिले होते मी आणले. ही बघा ही आहे कल्पना. ही बघा आमची दीदी. बघा जी नवरदेवानी साडी आणलेली असते मानाची, त्या साडीमध्ये किती सुंदर दिसते माझी दीदी. तर दीदी आली आणि बघा देवबाप्पा म्हणतात की पाय जो आहे तो उजवा टाकायचा. नंतर दीदीने पाय ठेवला. आता बघा दीदी कशी बसती खाली. वाव लाडाची माझी दीदी किती भारी दिसती. बघा आता देवबाप्पानी पूजा आणि ते सुरू केली. आणि हे आहेत नवरदेवाचे मामा. ते देवबाप्पाला सुद्धा गंध वगैरे अक्षदा वगैरे लावतात. आणि मी साईडला उभा आहे. आपला राहुल छोटा दादा, हे सगळे आम्ही कल्पना, ही सगळी आपली घरची फॅमिली आहे. बघा ते कॅमेरामॅनसुद्धा आहेत. तर मित्रांनो आपल्याकडे एक नाही जवळपास 2-2, 3-3 कॅमेरामॅन होते. खरंच सर्वांचा खूप स्वभाव भारी आहे कॅमेरामॅनचा सुद्धा. आणि हा मित्रांनो आमचा हे ब्लॉग तुम्हाला कसा वाटला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा मित्रांनो